नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तुमचं आयुष्य हे तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं फळ असतं असं कोणीतरी म्हटलेलंच आहे. तुम्हालाही मी तुमचा अपमान करणाऱ्याविरुद्ध लढण्याचं बळ देणारी एक स्टोरी सांगणार आहे. व्हिक्टर फ्रँकल हा ज्यू मानसशास्त्रज्ञ जर्मनीच्या जर्मनीच्या दुसऱ्या महायुद्धात नाझी तुरुंगवासात होता. तर त्या भयान परिस्थितीत त्याची एक बहीण सोडली तर बाकी सगळं कुटुंब त्याचं उद्ध्वस्त झालेलं होतं. त्या परिस्थितीत त्याने त्या परिस्थितीला परिस्थितीला कसा प्रतिसाद दिला ह्यावर त्याचं जीत ठरलेली आहे. सो फ्रेंड्स, त्यानं त्या काळात मानवाचं सर्वोत्तम स्वातंत्र्य त्याही परिस्थितीनं मानवाचं सर्वोत्तम स्वातंत्र्य हे खूप महत्त्वाचं आहे हे त्यानं त्याच्या कृतीतून दाखवून जगाला दिलं. आणि त्या मनाच्या स्वातंत्र्याच्या जोरावर त्यानं त्या परिस्थितीला शरण न जाता तो त्या परिस्थितीत जिंकला आणि त्याने त्याही परिस्थितीत मानवाच्या भल्याचा विचार केला. सो मित्रमैत्रिणो, ज्यू लोकांच्या तुरुंगवासात राहणं, त्यांचा अन्याय सहन करणं हे त्या काळात खूप अवघड होतं. तर व्हिक्टर फ्रँकल यांनी आपल्याला समजावून दिलेलं आहे की आपल्याही जवळपासचे लोक आपल्यावर मानसिक छळ करत असतात. तर आपण त्याला कसा प्रतिसाद देतो यावर आपलं आयुष्य ठरलेलं असतं आणि ती परिस्थिती हाताळण्याचे धैर्य आपल्यात येत असतं. आपण त्या परिस्थितीला शरण न जाता आपल्या मनाला स्ट्रॉंग कणखर केलं तर आपलं आयुष्य सुखकर होतं. आजच्याही काळात खूप लोक आपला मानसिक छळ करतात, आपला अपमान करतात, परंतु आपण तो अपमान कसा घेतो, आपण त्या अपमानावर कसा प्रतिसाद देतो यावर आपल्या मनाची कणखरता असते. सो मित्रमैत्रिणींनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपलाही प्रत्येक ठिकाणी अपमान होतो, आपलाही कोणीतरी छळ करत असतो, पण अशा परिस्थितीत हार न मानता जिद्दीनं व्हिक्टर फ्रँकल सारखं त्याच्या इतकं तर आपल्यावर अन्याय होत नाही. नाझी लोक तुरुंगवासात अडकवून किती छळ करत होते. त्या काळात त्यांनी मानवाच्या स्वातंत्र्याचा त्यांनी विचार मांडला. सो मित्रमैत्रिणींनो, आपणही त्यांच्या इतकं स्ट्रॉंग आपण बनलं पाहिजे. विशेषतः महिलांवर सतत अन्याय होत असतो. तर महिलांनी त्यांच्याकडून त्या परिस्थितीला शरण न जाता त्या परिस्थितीला आपण कसं घेतलं, उलट त्या परिस्थितीत आपल्यातली काही स्किल जपले, आपल्या मनाला एकदम स्ट्रॉंग बनवलं तर आपण प्रत्येक परिस्थिती हाताळू शकतो. आपल्यालाही लढण्याचं बळ येऊ शकतं. मनाची पॉवर सर्वोत्तम पॉवर आहे, ज्यानं आपण अख्ख्या जगाशी लढू शकतो आणि आपण आपलं स्वातंत्र्य सिद्ध करू शकतो. कोणीही आपल्यावर अन्याय जास्त वेळ करू शकत नाही जेव्हा आपण आपल्या मनाला स्ट्रॉंग बनवतो किंवा त्या अन्यायातही आपण आपल्यातले पॉवर स्किल्स जपले, आपल्या जे छंद आहेत, ज्या आवडीनिवडी आहेत त्याचा विचार करत राहिलो तर आपण एकदम खूप काही अचीव करू शकतो. सो मित्रमैत्रिणी, तुमच्याही जवळपास असे तुमच्या मित्रमैत्रिणींवर अन्याय होत असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला, लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्ही आयुष्याला कसं घेता हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही आयुष्याला कसा प्रतिसाद देता, तुम्ही प्रत्येक गोष्टीला कसा प्रतिसाद देता यावर आपलं आयुष्य अवलंबून आहे. तर नक्कीच विचार करा आणि स्वतःच्या मनाची पॉवर समजून घ्या. जेव्हा आपलं मन स्ट्रॉंग बनतं तेव्हा प्रत्येक गोष्ट जे आपल्याला हवं आहे ते आपण अचीव करू शकतो. आपल्याकडे जे नाही त्यावर लक्ष केंद्रित न करता आपल्याकडे जे आहे
त्या आपल्याला जे हवं आहे त्यावर लक्ष केंद्रित करायला शिकलं पाहिजे.